पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोवर्धन गिरधारी लाल की जय। हरि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय श्री राधे श्याम। हमारो धन राधा श्री राधा श्री राधा। 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 परम धन राधा 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 राधा। परम धन राधा 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 राधा।
राधा राधा परमधन राधा 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 परमधन राधा 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 परमधन राधा 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 रसिक धन राधा श्री राधा श्री राधा रसिको धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा 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 परमधन राधा 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 रसिक धन राधा 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 रसिक धन राधा 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 बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा हमारो धन 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 राधा श्री राधा श्री राधा गोवर्धननाथ भगवान की जय। श्री वृंदावन धाम की जय। श्री राधा रानी सरकार की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरू श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आणि या ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या 6व्या दिवसाच्या प्रथम सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इंद्रयाग बंद पाडलेला आहे। प्रत्येक वर्षी दीपावलीच्या दिवशी इंद्राची पूजा व्हायची। भगवान म्हटले पूजा करू नका। अरे म्हटले पण जर पूजा केली नाही तर इंद्र पाऊस पाडणार नाही, गवत उगवणार नाही, मग आपल्या गायी काय खाणार। प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माने जीवन जगत असतो। कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते। भगवान मला समजून सांगतात आपल्या सर्व ब्रजवासियांना, काहू नकोहू सुख दुःख करदाता निज कृत कर्म भोग सब आपा। जे काही सुख दुःख आपण भोगतोय जीवनामध्ये हे सर्व आपल्या कर्माचे फळ आहेत। आपण म्हणतो हा मला असं बोलला म्हणून मला दुःख झालं, तो मला तसं बोलला म्हणून मला वाईट वाटलं। जे काही आपल्या जीवनामध्ये सुख दुःख मिळत असतं ते आपल्या कर्मानेच मिळत असतं। म्हणून सुखस्य दुःखस्य न कोपि दाता, कोणी आपल्याला सुख देत नाही आणि कोणी आपल्याला दुःख देत नाही। आपल्या स्वकर्मानेच आपल्याला सुख मिळत असतं आणि आपल्या कर्मानेच आपल्याला दुःख मिळत असतं। एक कथा वाचली मी,
एक शेतकरी होता. शेतात जायचा, आपलं नित्याचं कर्म करायचा. त्याची पत्नी आणि दोघ जण शेतात जायचे. कालांतराने एक त्यांना मुलगा झाला. मुलगा थोडासा लहानाचा मोठा होऊ लागला. पत्नी वारली. मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन व्हावं म्हणून त्या शेतकऱ्याने दुसरी पत्नी केली. तिलाही मुलगा झाला आणि ती सुद्धा कालांतराने मेली. आता घरामध्ये किती जण आहेत? 3 जण. शेतकरी, पहिल्या पत्नीचा मुलगा, दुसऱ्या पत्नीचा मुलगा. शेतकऱ्याने विचार केला की आपला मोठा मुलगा थोडासा हुशार झालाय, नोकरी लागलाय, तर आता आपण त्याचा विवाह करून देऊ. म्हणून त्याचा विवाह केला. कालांतराने शेतकरी मरण पावला. आता घरामध्ये 3च. पहिल्या पत्नीचा मुलगा, त्याची पत्नी आणि दुसऱ्या पत्नीचा मुलगा, दोघं सावत्र भाऊ. एकदा त्याचा सावत्र भाऊ आजारी पडला. एवढा आजारी पडला की कोमामध्ये गेला. डॉक्टरने सांगितलं की एवढे एवढे लाख रुपये तुम्हाला लागतील तरच तुमचा भाऊ तुम्हाला जिवंत मिळेल, नाहीतर मेल्या समजा. तर या सावत्र भावाची पत्नी काय सांगते? जाऊ द्या ना, त्यांच्याकरता त्या तुमच्या भावाकरता अर्धी शेती विकावी लागेल. अगं मग जाऊ द्या ना, तो माझा भाऊ आहे, त्याच्या वाट्याची अर्धी शेती विकून टाकू. जाऊ द्या ना, तुमचा कुठे सक्का आहे, तो सावत्र तर भाऊ आहे. जाऊ द्या, डॉक्टरांना सांगा की त्याला विष पाजून नष्ट करून टाका. डॉक्टरांना पैसे दिले आणि त्याने ते काम केलं. सावत्र भाऊ मेला आणि पूर्ण संपत्ती, पूर्ण इस्टेट याने याच्या नावावर करून घेतली. कालांतराने याला सुंदर असा मुलगा प्राप्त झाला, पुत्ररत्नाचा लाभ प्राप्त झाला. लाडाने त्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि त्याचा विवाहही करून टाकला. विवाह केल्यानंतर 2-4 महिन्यानंतर तो आपला मुलगा आजारी पडला. एवढा आजारी पडला की तो सुद्धा कोमामध्ये निघून गेला. डॉक्टरांनी सांगितलं की एवढी संपत्ती लागेल, एवढे पैसे लागतील. त्याच्या वडिलांनी अर्धी संपत्ती विकून टाकली. जे शेत होते ते अर्धे शेत विकून टाकले आणि मुलाकरता पैसा लावला. पण एवढं सर्व खर्च करूनही सांगितलं डॉक्टरांनी, सॉरी, आम्ही काही करू शकत नाही, आता घरी घेऊन जा. किती गोड शब्द नाही का सॉरी? रस्त्याने चालताना जर एखाद्याला लात वगैरे लागली, सॉरी हा, चुकलं, बरं वाटतं माणसाला. पण डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले, सॉरी, खेळ खाल्लास, आता काय करता? आम्ही आता काही करू शकत नाही, जेवढ्या दिवस जगेल तेवढ्या दिवस जगवा आणि भावाला घेऊन जा. निराश झाला बाप, हताश झाला आणि घरी आणलाय. शेवटच्या घटका मोजत होता आणि शेवटच्या घटका मोजता मोजता तो मुलगा त्याचा बोलू लागला, भाऊ, आपला अर्धा वाटा संपलाय. जो माझा वाटा होता तो वाटा घेण्याकरता मी आलो होतो. माझा आता अर्धा वाटा संपलाय. आता सरपण गोळा कर, सुतळी, बांबू, बँड पार्टी सर्वांना बोलून घे म्हटले. माझं काम झालं, मी जातोय. याला वाटायला लागलं की आपला मुलगा आपल्याला भाऊ कसं काय म्हणतो? अरे मी तुझा वडील आहे, तुम्हाला भाऊ का म्हणतोय? तुला वाटत असेल म्हटले की मी तुझा मुलगा आहे, पण मी तुझा मुलगा नाही, मी तुझा तोच भाऊ आहे ज्या भावाची संपत्ती मिळवण्याकरता तू डॉक्टरांच्यात करवी मला मारून टाकला. संपत्ती करता मारला, मी पुन्हा जन्माला आलो, तुझी माझ्या वाटाची जेवढी संपत्ती होती ती सर्व संपत्ती हिरावून घेतली. आपलंच कर्म आपल्याला दुःख द्यायला कारणीभूत ठरतं. मग का रे, मग तुला संपत्ती घ्यायला यायचं होतं तर मग लग्नाच्या अगोदर यायचं. आता लग्न झाल्यानंतर का आला तू? लग्न झाल्यानंतर आजारी का पडला? अगोदर आजारी पडायचं ना. म्हणजे बिचारीचं नशीब तरी फुटलं नसतं, तिला भेदभाव झालं नसतं. तिला विनाकारण आता सती जावं लागेल, कारण त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती. तिचा काय गुन्हा?
मी पाप केलं ना, माझ्या भावाची संपत्ती मिळवण्याकरता मी तुला मारलं, मग माझी संपत्ती मिळवण्याकरता तू जन्म घेतला, ठीक आहे, पण तुझ्या पत्नीचा काय गुन्हा? गुन्हा नाही. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला भोग देण्याकरता येत असतं, भोगावंच लागत असतं. मला ज्या डॉक्टरांनी मारलं त्या डॉक्टरांचं पुढे काय झालं होतं? म्हणजे 2 वर्षानंतर तेही वारले होते. माझी इच्छा नसताना त्या डॉक्टरांनी मला मारलं. या जन्मात तोच डॉक्टर माझी पत्नी झालाय. आता मी मरणार आणि तो माझ्याबरोबर सती येणार. म्हणजे आता या जन्मामध्ये त्याची इच्छा नसताना त्याला चितेमध्ये उडी घ्यावी लागणार. आपलंच कर्म आपल्याला भोग द्यायला येतं. एक मनुष्य रस्त्याने जात होता आणि रस्त्याने जाता जाता एक आमराई दिसली. पाडाला लागले होते आंबे. आंबे कोणाला दिसले? डोळ्यांना. पण डोळे जाऊ शकत नाही तिथपर्यंत. पाय चालत गेले. पाय चालत गेले खरं, पण पाय तोडू शकत नाही आंबे. हाताने तोडला. हाताने तोडला पण हात खाऊ शकत नाही. तोंडाने खाल्ला. आणि तोंडाने खाता खाता तेवढ्यात तो रखवालदार होता, त्याने पाहिलं आणि 2 काठीचे दणके ठेवले पाठीवर. आता पाठीचं बिचारं काय चुकलं? तिने आंबा पाहिलाही नाही, ती जवळ गेली नाही, तिने तोडलाही नाही, तिने खाल्लाही नाही, तरी तिला मार का? म्हणजे सध्याच्या काळात असंच आहे. माल कोण खातंय, मार कोण खातंय? माल खाणारे वेगळे राहून जातात आणि मार खाणारे समोर येऊन जातात. म्हटलं थोडंसं पुढे चाल ना. पाठीला मारल्यानंतर अश्रू कुठून आले? डोळ्यातून. आंबा पाहिला कोणी होता? ज्याने कर्म केलं शेवटी त्याला भोगावंच लागणार. बोल भक्त वत्सल भगवान की जय. म्हणून भगवान म्हणतात, कोणी आपल्याला सुख देत नाही वा कोणी आपल्याला दुःख देत नाही. आपलंच केलेलं पूर्वजन्मातलं कर्म आपल्याला सुख दुःखाने फळण्याकरता येत असतं. त्यामुळे इंद्राची पूजा बंद करून आपण गोवर्धनाथाची पूजा करू. आणि थाटात त्यांनी गोवर्धनाथाची पूजा केली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला उत्साहात पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊबीज. सुंदर अशा प्रकारे सण साजरा केला आपला हिंदूंचा. आणि वर इंद्रामध्ये, इंद्राकडे चर्चा चालू होती इंद्राभवनीमध्ये अमरावतीमध्ये, की नेहमी हे गोपाळ गवळी लोक दीपावलीच्या दिवशी इंद्रयाग म्हणून माझी पूजा करत असतात, हविष्यान्न टाकत असतात आणि ते आपल्यापर्यंत येत असतं. अजून कस काय आलं नाही पार्सल? त्या अग्नीला विचारा बरं. अग्नीकडे आलं असेल, त्याने पोहोचवलं नसेल. अग्नीला विचारलं, म्हटले महाराज पार्सल आलंच नाही तर देऊ कस काय मी पार्सल? मग एका दूताला पाठवलं, जा वृंदावनामध्ये आणि ते काय यज्ञाची तयारी चालू आहे का, लेट कशामुळे होते बघ बरं. इंद्राचा सेवक जेव्हा वृंदावनामध्ये आला आणि त्याने पाहिलं की सर्वीकडे गोवर्धननाथाचा लोक जय जयकार करतायत. गोवर्धननाथ भगवान की जय. सर्वीकडे गोवर्धननाथाचा जय जयकार. इंद्राची सेवा करणारा, इंद्राचा जय जयकार करणारा एक सदस्य सुद्धा त्या ठिकाणी दिसला नाही. तो लगेच परत गेला. महाराज तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं आता वृंदावनामध्ये. तुमचा एकही सदस्य त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. म्हणजे का, काय झालं? म्हणजे त्या नंदाच्या मुलाने, कृष्णाने तुमचा इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन याग केला. असं आतापर्यंत त्या गवळ्यांनी माझा प्रेम, माझा आशीर्वाद पाहिला. त्यांनी माझा इंद्रयाग बंद केला ना, आता त्यांना मी दाखवतो इंद्राचा कोप कसा आहे. तातळीने आज्ञा मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरून दी. सांवर्तक मेघांना बोलवलं. सांवर्तक मेघ कधी येतात आकाशामध्ये? ज्यावेळेस प्रलय काळ जवळ येतो. या प्रलय काळाच्या वेळेचं राखीव मेघांचं जे दळ असतं त्याला म्हणतात सांवर्तक मेघ. आणि त्या सांवर्तक मेघांना बोलवलं. शेडाधारी वर्षाव करा पावसाचा, गोकुळीचा ठाव उरून दी. नकाशावर गोकुळ वृंदावन दिसायलाच नको पाहिजे, जिकडे तिकडे पाणी करून टाका.
इंद्राची आज्ञा घेतली आणि मेघ मात्र आकाशामध्ये जमा झाले, विजा कडकडू लागल्या, ढग गडगडू लागले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा सुरू झाला. महिना कोणता होता? कार्तिक महिना. कार्तिक महिना म्हणजे थंडीला सुरुवात असते चांगल्या प्रकारे, आणि थंडीची सुरुवात आणि त्यात वरून पाऊस. गाई, गोपाळ, वासरू, गोपिका सर्व त्या पावसाने अगदी थंडीने आर्त होऊन कडकडू लागले, घर वाहून जाऊ लागले. धावत धावत भगवान परमात्म्याकडे आले. गोप्या गोप्यश्च शीतार्ता गोविंदम शरणम ययुः. गोविंदाला शरण आले. कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो त्रातुमर्हसि देवान् कुपितात् भक्तवत्सलः. हे नारायण, हे कृष्णा, हे महाभाग, इंद्राची पूजा बंद केल्यामुळे इंद्र आता कोपलाय आणि तो मुसळधार पावसाचा वर्षाव करतोय. आता या पावसापासून आमचं रक्षण कर. भगवान म्हटले, चिंता करू नका, माझं ब्रीद आहे, जो मला एकदा शरण येतो त्याचं जीवनात कधीच मी अकल्याण होऊ देत नाही. फक्त शरण येत असताना त्याने प्रामाणिकपणे आलं पाहिजे. शरणागती एकदाच होते आणि एकामध्येच होते. शरणागती एकदाच होते आणि एकामध्येच होते. नाहीतर गंगेच्या काठावर गेला तर गंगादास, यमुनेच्या काठावर गेला तर यमुनादास. असं नको. तुम्ही एकाच गुरुचे चेले व्हा. म्हणून गुरु करत असताना अगोदर परीक्षा घ्या. गुरु केला की बदलायचा नाही. त्याच गुरूंच्या चरणावर आयुष्यभर आपलं जीवन समर्पित करायचं. भगवान म्हटले, तुम्ही शरण आलेले आहात ना, आता तुमची चिंता माझ्या. तस्मान मत शरणम गोष्ठम मन्नाथम मत परिग्रहम गोपा मे स्वात्मयोगेन सोयम मे व्रत आहित. चला, आपण ज्या गोवर्धनाथाची आपण परवा पूजा केली त्याच गोवर्धनाथाच्या दर्शनाकरता जाऊ आणि तेच आपलं रक्षण करतील. तृतीयापासून पावसाला सुरुवात झालेली आहे. कार्तिक शुद्ध तृतीया. मुसळधार पाऊस सुरू आहे. गाई, गोपाळ, वासरू सर्वच्या सर्व गोवर्धनाथाच्या पायथ्याशी गेले. म्हणजे आता काय करायचं? आता आपण देवाचं भजन करायचं आणि भजन केल्यानंतर देवता प्रसन्न होणार आणि आपल्याला वाचण्याकरता काहीतरी उपाय सांगणार. आणि सर्वजण आर्ततेने आपल्या प्राणाचं रक्षण व्हावं याच्याकरता गोवर्धनाथाचं भजन करतायत, चिंतन करतायत. गिरिराज धरण प्रभो तेरी शरण. गिरिराज धरण प्रभु 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 तेरी शरण. संकट कोणावर आलंय? गोपाळांवर आलंय. आपल्यावर आलंय का संकट? त्यामुळे आपण भजन करायचं का? संकट कोणावर आलंय? गोपाळांवर आलंय. मग ते आर्थतेने भजन करतील ना, कारण त्यांना वाचायचं आता त्या शिळाधारातून. आपल्यावर संकट कुठे आलंय? संकटातून आपण नुकतंच सावरलोय. म्हणून आता जर देवाचं भजन केलं नाही तर अजून देव पुढचे 2 वर्ष सांगता येत नाही. पुढचे 2 वर्ष पुन्हा देव कथा ऐकू देणार नाही. तर मग
म्हणून सर्वांनी अत्यंत आर्ततेने अंतःकरणापासून भजन करायचे. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण, 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 गिरिराज धरण प्रभु तेरी शरण. बोला जय हो. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण, 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 प्रभु तेरी शरण, प्रभु तेरी शरण, गिरिराज धरण प्रभु तेरी शरण. बोल गिरिराज महाराज की जय, गोवर्धननाथ भगवान की आर्ततेने प्रार्थना करता करता भगवान म्हटले थांबा 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 थांबा. देवाने मला आज्ञा केली आहे, जर तुम्ही सर्व थंडीने त्रस्त झालेले असाल तर तुम्ही मला उचला आणि माझ्या खाली येऊन सुरक्षित राहा. हे वाक्य ऐकलं पेंद्याने. पेंद्या म्हणते कृष्णा, सकाळच्या गोळ्या घ्यायच्या बाकी आहेत का तुझ्या? अरे 7 कोसाचा गोवर्धन पर्वत, एवढा गोवर्धन पर्वत उचलायला सांगतोय तू? तुझी तब्येत बरी नाही का? अरे म्हटले माझं चांगलं आहे सर्व काही. मग तुला वाटत नाही का काही सांगताना काही? तू चिंता करू नका. गोवर्धन धरू शिरी उचलून म्हणे तुम्ही कोणी भिवू नका, तुम्ही घाबरू नका. अरे गोपिकांच्या घरी दररोज जाऊन आपण माखन मिश्री खाल्ली, ती ताकद तुमच्यामध्ये आली, पण तुमच्या ताकदीचा महिमा तुम्हाला माहिती नाही. तुम्ही हात लावा तर खरं. आणि भगवंताच्या सांगितल्याबरोबर सर्वांनी चहूबाजूने हात लावला. आणि शुकदेवजी म्हणतात, परीक्षित इत्युक्ते केन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलं दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकः. शुकदेवजी वर्णन करतायत की भगवान परमात्म्याने पर्वत कसा उचलला. इत्युक्त एकेन हस्तेन, असं बोलून भगवान परमात्म्याने एका हाताने कृत्वा गोवर्धनाचलम, अचल असणारा कृष्ण तो गोवर्धन पर्वत भगवंताने उचलला. पण कसा उचलला हो? छत्राकम इव बालक. शुकदेवजी भगवंताने पर्वत कसा उचलला याच्याकरता उदाहरण दिलंय. छत्राक, पावसाळ्यामध्ये आपण पाहिले असेल उकिरड्यावर छत्रीसारखी एक वनस्पती आहे बघा. काय म्हणता तुम्हाला तुम्ही त्याला भूछत्र म्हटलं जातं. हिंदी में उसे कुकुर मुत्ता भी कहते हैं. तर ते लहान मुलं खेळता 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 पटकन येतात आणि ते उपटतात आणि म्हणतात माझी छत्री माझी छत्री माझी छत्री. आता विचार करा, त्या लहान मुलांना ते उपटत असताना किती त्रास होतो, किती ताकद लावी लागते? अजिबात नाही. जेवढ्या सहजतेने ते मुलं ते भूछत्र उपटून डोक्यावर धरतात, तेवढ्या सहजतेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने
7 कोसाचा गोवर्धन पर्वत वयाच्या 7व्या वर्षी डाव्या हाताच्या करंगळीवर धारण केला आणि त्या दिवसापासून भगवंताचं नाव पडलं गोवर्धन गिरीधारी. बोल गोवर्धन गिरीधारी भगवान की जय. गोवर्धन पर्वताला धारण केलं आणि सर्वजण आतमध्ये आले. 7 कोसाचा तो पर्वत होता. गाई, गोपाळ, वासर, गोपिका सर्वच्या सर्व आतमध्ये. बरं, पाऊस थांबायला तयार नाही. पाऊस धो धो चालूच आहे. मग अशा वेळेस भगवंताने काय केलं, आपलं स्वरूप प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रगट केलं आणि सुखाचा अनुभव घेतल्यामुळे ब्रजवासियांना भूकही लागली नाही आणि 7 दिवसापर्यंत ब्रजवासियांना तहानही लागली नाही. कारण त्यांना कृष्ण सुख मिळत होतं. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांची. भूक कधी लागते माणसाला? पोट सांगतं का? पोट जड आहे. त्या पोटला कळत सुद्धा नाही आपल्यामध्ये अन्न आहे का नाही असं. आपली बुद्धी जेव्हा पोटाशी मनाशी कनेक्ट होते त्यावेळेस कळतं की अरे आपल्या पोटात काहीच नाही. आणि मग तेव्हा म्हणतो आपण आता जेवण केलं पाहिजे. लहान मुलं खेळता खेळता येतात, आई मला भूक लागली कळकळून, खूप भूक लागली आहे. म्हटले बघ स्वयंपाक होते, पहिली पोळी तयार झाली म्हणजे तुला देते मी, तू थोडंसं काहीतरी खेळ. ते मुलगा पुन्हा खेळामध्ये रंगतं. एवढं रंगतं खेळामध्ये. इकडे आईचा स्वयंपाकही होतो, वडिलांचं जेवण होतं, आईचं जेवण होतं. आई त्याला पण पुन्हा बोलवायला जाते, अरे तुला भूक लागली होती ना, चाल ना मग जेवायला. तो म्हणतो मला जेवायचं नाही आता. का? भूक कुठे गेली? खेळामध्ये मन रंगलं, खेळामध्ये जे सुख आहे त्या खेळातल्या सुखाचा आनंद मिळाल्यामुळे भूक विसरला. तसंच जेवढे गाई गोपाळ वस्त्र होते ते सर्व कृष्णाच्या सुखामुळे आनंदित झाले आणि भूक तहान मात्र ते विसरले. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. 1 दिवस 3 दिवस 7 दिवसापर्यंत शिळाधारी पावसाचा वर्षाव झाला आणि 7 दिवस वर्षाव करून जेव्हा त्यावर मेघातलं पाणी संपलं, ते निघून गेले, सूर्यप्रकाश पडला. भगवान म्हटले आता यांना बाहेर निघायला काय हरकत नाही. पण सर्व मात्र डोळे बंद करून भगवंताचा त्या कृष्ण सुखाचा आनंद घेत होते. भगवंताने ते आपलं कृष्ण सुख, कृष्ण स्वरूप आकर्षित करून घेतलं आणि मग ते भानावर आले. आता 7 दिवसापासून ते जोपर्यंत कृष्णाचं सुख उपभोगत होते तोपर्यंत त्यांना शरीराचा आठवण होता. पण 7 दिवसानंतर ते कृष्ण सुख अंतर्धान झाल्यानंतर मग त्यांना देहावर, ते भानावर आल्यानंतर देहावर आल्यानंतर मग त्यांचा 7 दिवसापासून जो मनुष्य उभा आहे त्याची काय अवस्था झाली असेल. तो पर्वत खाली येऊ नये याच्याकरता काहींनी काठ्या लावल्या आहेत. जे उंच होते त्यांनी आपले डोके लावलेत, काही थोडेसे लहान होते त्यांनी खांदे लावलेत आणि जे फारच लहान होते त्यांनी काठ्या लावल्या आहेत. प्रत्येकाने गोवर्धन पर्वताला धरण्याकरता आधार दिलाय. पेंद्या सर्वीकडे पाहतोय की कोणी काठ्या लावल्यात, कोणी खांदे लावलेत, कोणी डोकं लावलंय. कृष्णाकडे लक्ष दिलं तर भगवंताने काय लावलंय? फक्त करंगळी. कोणत्या हाताची? डाव्या हाताची करंगळी लावली आहे. पेंद्या म्हटलं वा. कोणी काठ्या लावल्यात, कोणी खांदे लावले, तर कोणी डोकं लावलं. बघा याने फक्त करंगळी लावली आणि ती ही डाव्या हाताची. कृष्णा काय रे पेंद्या, त्या करंगळ्या तरी कशाला त्रास देतोस? घे खाली. उपद्व्याप तुम्ही करायचा, इंद्रयाग बंद तुम्ही करायचा, इंद्राला कोप तुम्ही आणायचा आणि सावरायचा आम्ही. गोवर्धन पर्वत उचला तुम्ही सांगायचा आणि धरायचा आम्ही. घे खाली, कशाला त्रास देतो तिला तरी? भगवान म्हटले मग तुम्ही धरणार का? धरणार का म्हणजे अरे 7 दिवसापासून ताटलोय, डोकं लावून लावून डोक्याला बेंड आलेत. ठीक आहे म्हटले. भगवान म्हटले तुम्ही जर धरत असाल तर मग मी सोडतो. भगवान परमात्म्याने सोडला नाही. थोडासा हात खाली केला,
जसा खाली केला, ज्याने काठ्यात लावल्या होत्या त्या काठ्या फुटल्या, ज्याने डोकं लावले त्यांचे डोकेही फुटले, ज्यांनी खांदे लावले ते तर पार वाकडे झाले. पेंड्या म्हणतात कृष्णा कृष्णा कृष्ण वाचव वाचव. भगवंताने पुन्हा पर्वत वर केला. पेंद्या विचार करतोय की याने नुसती करंगळी खाली घेतल्याबरोबर लगेच पर्वत खाली आला, म्हणजे याच्या नुसत्या एकट्या करंगळीने पर्वत धारण केला आहे का? सोडा म्हटलं, सर्वांचा आधार सोडा. 1 2 3 म्हटल्याबरोबर सर्वांनी आपल्या काठ्या डोके खांदेला काढून घेतले. 1 इंच सुद्धा पर्वत खाली आला नाही. आणि मग त्यावेळेस कळून चुकलं की पर्वताचा सर्व भार कृष्णाचे एका करंगळीवर आहे. मग पेद्या म्हणतो कृष्णा, संपूर्ण पर्वत तुझ्या नुसत्या एका करंगळीने धारण केला असून आम्ही विनाकारण इथं डोकं लावलं म्हटले. भगवान म्हटले तुम्हाला कुठेही डोकं लावायची घाण सवय, म्हणून लक्षात घ्या कुठेही डोकं लावा, पण याच्या चरित्रामध्ये मात्र डोकं लावू नका. गोपाल कृष्ण भगवान. भगवान परमात्म्याने सांगितलं आता तुम्ही बाहेर जा. सूर्याची किरण पडलेली आहेत, सर्व बाहेर निघाले. आणि भगवान परमात्म्याने जेवढ्या सहजतेने तो पर्वत उचलला होता तेवढ्या सहजतेने तो पर्वत खाली ठेवला. भगवान पितम शैलम स्वस्थाने पूर्ववत प्रभु पश्यताम सर्वभूतानां स्थापयामास लीलया. अत्यंत लीलेने तो पर्वत स्थापित केला. नंद बाबाच्या वयाचे जे गोपाळ होते नंद बाबाकडे आले, बाबा खरंच सांग हा तुझाच मुलगा आहे का? म्हणजे माझाच मुलगा आहे का? म्हणजे माझाच मुलगा आहे ना? नाही म्हटले, आतापर्यंत आपले अनेक पूर्वजामध्ये अनेक पैलवान होऊन गेलेत, एकापेक्षा एक पैलवान झालेत, परंतु असा पैलवान मात्र पाहिला नाही. 7 वर्षाच्या आयुष्यामध्ये, 7 वर्षाच्या वयामध्ये 7 दिवसापर्यंत 7 कोसाचा पर्वत धारण करणं एवढी काही सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही. म्हणून आम्हाला शंका वाटते की कृष्ण हा देव आहे. नंदबाबा म्हटले कृष्ण देव नाही, कृष्ण माझा मुलगा आहे, पण त्या कृष्णावर नारायणाची कृपा आहे आणि त्या नारायणाच्या कृपेमुळेच तो हे सर्व कार्य करू शकतो. नंदबाबाने गोपाळांना समजून सांगितलं, ते समजले. पण कृष्णाचे जे मित्र होते हे कृष्णाचे मित्र कृष्णाजवळ आले. कृष्णा म्हणतो, पेंड्या म्हणतो कृष्णा आम्हाला माफ कर बरं का. माफ कर आम्हाला. आतापर्यंत तुझ्या बरोबर कुस्ती खेळली, हुतुतू खेळलो, कधी तुला घोडा केलं, आम्हाला खूप पाप लागलं असेल. तू प्रत्यक्षात देव आहे आणि देव आहे म्हणूनच तू 7 कोसाचा पर्वत उचलला. अरे बाबा मी देव नाही. अरे तू किती सांगशील तरी आम्हाला मान्य नाही. तू 5 दिवसाचा होता, 5 दिवसाच्या असल्याबरोबर तू पुतणीला मारून टाकलं. आम्ही जसं तसं समाधान करून घेतलं. ठेस लागून पडली असेल, मेली असेल. तू तृणावर्ताला मारलं, आगासुराला मारलं, बकासुराला मारलं. आम्ही जसं तसं समाधान करून घेतलं. पण आज जेव्हा 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत 7 कोसाचा गोवर्धन पर्वत तू धारण केला, आता आम्हाला पक्का विश्वास बसलाय की तू साक्षात देव आहेस, देव. भगवान म्हटले हे मला देव करतायत. आता देव होण्यामध्ये फायदा नाही आहे, देव होण्यामध्ये किती नुकसान आहे. यांनी जर मला देव केलं, छोटासा देव्हारा करतील, कोपऱ्यामध्ये ठेवून देतील, सकाळी 2 अगरबत्त्या, संध्याकाळी 2 अगरबत्त्या, 2 साखर फुटाणे म्हणा, खडी साखरेचे खडे सकाळी, संध्याकाळी नैवेद्य दाखवतील, खाऊ घालणार नाहीत. आता देव होण्यामध्ये किती नुकसान आहे. भगवान म्हटले अरे गोपाळांनो, माझ्या गुरुने मला एक मंत्र दिलाय, मी तो मंत्र जपत असतो आणि त्या मंत्राचा जप करत असताना जो माझ्याकडे पाहतो त्याची ताकद माझ्यामध्ये येते.
पटवणारा हाच. आणि याचं सांगितल्यानंतर कोणाला पटणार नाही. साधे बोळे गोपाळ म्हणजे अरे म्हटले तुम्ही सर्वजण ताकदवान आहेत, शक्तिमान आहेत, पण मी मंत्र म्हणत होतो, तुम्ही सर्व माझ्याकडे पाहत होते, त्यामुळे तुमची सर्वांची ताकद माझ्यामध्ये आली आणि मी एकट्याने गोवर्धन पर्वत उचलून घेतला. माझी काय हिंमत. पेंद्या म्हणतो तेच तर, याला कुस्तीमध्ये कितीतरी मला वेळेस उपटलंय मी याला खाली, आणि याने 7 दिवसाचा पर्वत कसं काय धारण केला. भगवंताने पटवलं गोपाळांना. कछु माखन को बल बढ्यो, कछु गोपन करी सहाय, श्री राधे जो की कृपा ते, मैंने गिरिवर लियो उठाय, गिरिवर लियो उठाय. बोल गिरधारी भगवान की जय. तृतीयापासून तर नवमी पर्यंत पाऊस पडला 7 दिवस, आणि दशमीला इंद्र पाहणी करण्याकरता आला. आता गोकुळाचं काय परिस्थिती झाली असेल, काहीच वाकडं झालं नाही. गाई चरतायत, वासर चरतायत, गोपिका आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, गोपाळ आपली गाई चरण्याकरता व्यस्त आहेत. भगवान परमात्मा आपल्या गोपाळांबरोबर अत्यंत सुंदर अशी क्रीडा करतायत, रमतायत. 7 दिवसापर्यंत सावर्तक मेघाने पाऊस पाडला, तरी सुद्धा इथं पूर्वर परिस्थिती आहे निश्चित. इथे देव आहे आणि श्रीकृष्णच विष्णूचा अवतार आहे. इंद्र खजील झाला आणि दशमीच्या दिवशी भगवंताला शरण आला आणि 10 श्लोकामध्ये स्तुती केली. विशुद्ध सत्वं तव धाम शांतं, तपोमयं ध्वस्तरजस्तमस्कं, मायामयोऽयं गुणसंप्रवाहो, न विद्यते ते ग्रहणानुबन्धः. पिता गुरुस्त्वं जगतामधीशो, दुरात्यय काल उपातदण्ड, हिताय स्वेच्छा तनुभिः समीहसे, मानं विधुन्वन् जगदीश मानिनाम्. दशमीच्या दिवशी इंद्र आला आणि इंद्राने 10 श्लोकामध्ये सुंदर अशी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. गम्यताम शक्र, जा शकरा, माझ्या आशीर्वादाने इंद्रभवनाचं राज्य चालू. शक्र नाव आहे इंद्राचं शॉर्टकट मध्ये. इंद्राचं दुसरं नाव आहे शतक्रतू. शत म्हणजे 100 आणि क्रतू म्हणजे यज्ञ. जो 100 यज्ञ करतो तो इंद्र होतो. बघा तुमचा विचार असेल तर 100 यज्ञ करायचे आणि इंद्र व्हायचं. इंद्र होण्याकरता 100 यज्ञ करावं लागतं. शतक्रतू ते थोडक्यात शॉर्ट मध्ये शक्र. शतचा श, क्रतूचा क्र, शक्र. जा इंद्रा, माझा आशीर्वाद देतो ना. सुरभी गाय आली, तिने आपल्या दुधाने भगवंताचा आशीर्वाद घेतला, अभिषेक केला. आशीर्वाद घेऊन ती सुद्धा निघून गेली. तदनंतर गोविंदाचं नाव पडलं, भगवंताचं नाव पडलं गोविंद. यानंतर इथे एक शंका उपस्थित होते ती अशी, काल आपण भगवान परमात्मा लीला करत असताना काल्याची लीला केली, आणि ती लीला करत असताना ब्रह्मदेवाला भ्रम निर्माण झाला, हे खरे का ते खरे, म्हणून त्याने वासरही चोरून नेले आणि गोपाळांना सुद्धा चोरून नेलं. 1 वर्षापर्यंत अपराध केला आणि आज इंद्राने अपराध केला. ब्रह्मदेवाने 42 श्लोकामध्ये क्षमा मागितली, पण भगवंताने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही.
आणि इंद्राने आज फक्त 10 श्लोकामध्ये स्तुती केली तर लगेच प्रसन्न झाले भगवान. असं का? बरं, दोघांचा अपराध बघा ना तुम्ही, केवढा मोठा. कोणाचा अपराध मोठा आहे लक्ष द्या. ब्रह्मदेवाने काय केलं? वासरांना आणि गोपाळांना चोरून सत्यलोकामध्ये ठेवलं. त्रास झाला का कोणाला? काहीच नाही. पण इंद्राने अपराध केला. 7 दिवस आणि 7 रात्री शिळाधारी वर्षाला तहानेने, भुकेने, थंडीने व्याकुळ होऊन 7 दिवसापर्यंत उभेच्या उभे होते सर्व गायी, वासरं, गोपाळ, गोपिका. किती त्यांना त्रास झाला असेल. म्हणजे ब्रह्मदेवाच्या अपराधाने कोणाला त्रास झाला नाही, पण इंद्राच्या अपराधाने मात्र 7 दिवस 7 रात्रीपर्यंत त्यांना त्रास झाला, कष्ट झाले. मग आता सांगा, अपराध कोणाचा मोठा आहे? अपराध कोणाचा मोठा आहे? इंद्राचा मोठा आहे ना. मग इंद्राला क्षमा नको करायला पाहिजे होतं. ब्रह्मदेवाचा छोटा अपराध होता म्हणून लगेच क्षमा करायला पाहिजे होतं. पण भगवंताने ब्रह्मदेवाला क्षमा न करता त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि इंद्राने 10 श्लोकात स्तुती केल्याबरोबर लगेच भगवान म्हटले, माझा आशीर्वाद आहे, माझ्या आशीर्वादाने राज्य चालव, जा. असं का? तर याचं उत्तर असं आहे, भगवंताच्या मनाने इंद्र म्हणजे गावचा सरपंच आहे. भगवंताच्या स्वरूपाच्या मनाने, सत्तेच्या मनाने इंद्र म्हणजे गावचा सरपंच, पण ब्रह्मदेव म्हणजे देशाचा पंतप्रधान. मग आता विचार करा, मनुष्य जेवढा मोठा असतो तेवढी त्याच्यावर जबाबदारी सुद्धा कशी असते? मोठी असते. सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे असतं. मोठा मनुष्य जर चुकला तर त्याचाच आदर्श लहान घेतात आणि ते सुद्धा तसंच वागतात. विचार करा, गावातल्या सरपंचाने भ्रष्टाचार केला तर काय होईल? एका गावाचा विकास होणार नाही. पण जर पंतप्रधानाने भ्रष्टाचार केला तर संपूर्ण देश मागासलेला होईल ना. संपूर्ण देशाचा विकास अवरुद्ध होईल. म्हणून मोठ्या माणसावर फार मोठी जबाबदारी असते. म्हणून घरामध्ये मोठ्या माणसांनी असं वागायचं की आपलं वागणं पाहून लहान मुलांनी आपोआप संस्कार घेतले पाहिजे. मोठी माणसं जर घरामध्ये येत असताना दारू पिऊन येत असतील तर त्यांचा काय अधिकार आहे तू दारू पिऊ नको सांगायचा? वडील सांगत होते मुलाला, बाळा, विडी पिणं खूप वाईट आहे. विडी पिल्यामुळे फुफ्फुसांचा आजार होतो, ते निकामी होतात, अनेक व्याधी लागतात माणसाला, कॅन्सर होऊ शकतो. मुलगा म्हटला, बाबा तुम्ही जी बिडी पितायत ना ती अगोदर विझू द्या, मग सांगा मला. काय सांगण्याचा अधिकार आहे? वडील जर मागच्या दोऱ्याला लागेपर्यंत बिडी सोडायला तयार नाहीत आणि ते आपल्या मुलाला शिकवत आहेत तर कसं काय मुलगा ऐकेल सांगा? म्हणून घरामध्ये मोठ्या माणसाची जबाबदारी असते. मोठ्या माणसाकडे पाहून लहान मुलं आचरण करत असतात. गीतेमध्ये वचन आहे ना, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदून वर्तते. मोठ्या माणसांचं जसं आचरण असतं तसं आचरण लहान पाहतात आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मोठ्या माणसाचं आचरण बिघडायला नको, त्यांचा पाय घसरायला नको. मोठी माणसं जर घसरली तर त्यांच्या जीवनावर त्यांच्याकडे पाहून श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची श्रद्धा नष्ट होत असते, अश्रद्धा होत असते आणि त्याचा दोष त्या मोठ्या माणसाला लागतो. आणि म्हणून ब्रह्मदेव एवढे मोठे आहेत तरी सुद्धा चुकले. देवाला ओळखू शकले नाही तर सामान्य लोक कशी काय ओळखतील? म्हणून भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाने 42 श्लोकामध्ये स्तुती केली पण पाहिलं सुद्धा नाही. आणि इकडे इंद्र म्हणजे काय? गावचा सरपंच चुकला. त्याने 10 श्लोकात माफी मागितली, स्तुती केली, माफ केलं आणि निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय.